हॅलो, आम्ही आता आलो आहे गारवा रेस्टॉरंटमध्ये. हे तिथेच कास पठारावरती खूप सुंदर रेस्टॉरंट आहे. आता आधीच आली किरणची मटण थाळी आणि आता ते खात आहेत. पण आम्हाला अजून काहीही मिळालं नाही. व्हेजवाल्यांचं असंच असतं, नंतर येतं सगळं. धैर्य एकदम उदास झाला आहे. आता बघू. हां, आता आमचं जेवण आलं. आता आम्ही जेवतो आहे. बघू आता. मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवते थोड्या वेळाने. हा सकाळचा व्ह्यू आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे. सूर्य उगवला होता, पण हळूहळू सूर्याला सगळे आभाळ म्हणजे जे ढग आलेले होते ते असे हे करत होते, कवर करत होते. हळूहळू पुढे 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 सरकत चाललेले ढग. इतकं सुंदर दिसत होतं ना पहाटे पहाटे. मी धैर्याला उठवत होते, पण धैर्य आमचा काय उठत नव्हता. आता मी थोड्या वेळाने तुम्हाला धैर्याला दाखवते. आणि इतकं छान गारवा वगैरे. इथे आला ना तर शक्यतो ए सी रूम घेऊ नका, कारण की गरजच नाही आहे ए सी रूमची इथे, कारण की खूप थंडी वगैरे. छान वातावरण आहे इथे. शक्यतो सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती झाल्यानंतर या. खूप चांगलं वातावरण मिळेल तुम्हाला इथे. आणि म्हणजे छान आहे. आणि पण प्री बुक हॉटेल्स करून या, म्हणजे कसं बुकिंगचं काही प्रॉब्लेम राहणार नाही आपल्याला. आता मी धैर्याला दाखवते तुम्हाला. मस्त डाराडूर झोपलेला आहे. मला म्हणाला सकाळी मी उठून पहिलं व्ह्यू दाखवणार सगळ्यांना, पण आता बघा कसा झोपलेला आहे. आम्हाला आता निघायचं आहे आणि पाऊस पडतो आहे. काय करायचं आता. पण वातावरण खूप छान झालेलं आहे. मी तुम्हाला सांगते, पाऊसच पडतोय. पावसाला कसं सांगायचं. पावसाला बोलायचं डिस्काउंट चालली. डिस्काउंटमध्ये त्याच्या बायकोसाठी 3-4 साड्या घेईल ते. म्हणजे काय, त्याची साड्यापणची पण खरेदी होईल आणि आम्हाला फिरायला पण होईल. पण मग काय करायचं पावसाने त्याच्या बदल्यात पावसाने पुण्याला जावा, तिथं साडीचं डिस्काउंट चाललंय. बायकोला नाही तिथे खरेदी करा. आणि इथे नको पडायला का? हो, तिथे नको. इथं काही डिस्काउंट नाही चाललं. बरं, ठीक आहे. कासच्या रस्त्याला लागलेलो आहोत आम्ही. आणि इतकं सुंदर वातावरण. थोडा थोडा पाऊस पडतो आहे, काय विचारू नका. पण आम्हाला भीती आहे की बाबा आम्ही चालत असताना, कास बघत असताना कदाचित पाऊस नाही पडावा. नंबर 2मध्ये आहोत. तिथे आमची गाडी पार्क करायला किरण गेलेले आहे. ते धैर्य इथं मॅगी खातो आहे. आणि इथं छोटासा एक स्टॉल आहे, जिथे म्हणजे क्वालिटी एवढी चांगली नव्हती, पण आम्हाला भूक लागलेली म्हणून खाल्लेली. आणि प्रायजेस पण त्यांचे फार डबल ट्रिपल होते. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही खालूनच नाश्ता करून वगैरे या. तर मी इथं फुलं घेत होतो, पण एक माणूस तिथं असं शिट्टी वाजत होता. तो मी बघितलं म्हणून मी लवकर पळालो. एवढं मस्त फुलं होते आणि एकदम सुंदर ब्युटिफुल व्ह्यू होता हा, म्हणून लय मजा आली बघायला फुलं. आणि निसर्ग सौंदर्य काही वेगळंच असतं ह्याच्यामध्ये. हे कधीच आम्ही पुण्या मुंबईमध्ये अनुभवू शकत नाही आपण हे. म्हणून हे खूप सुंदर व्ह्यू. असा व्ह्यू कुठं नाही भेटणार तुम्हाला. आणि ॲक्च्युली हे वाटत पण नव्हतं की आपलं महाराष्ट्र. हे कुमुदिनीचं तलाव आहे. आता जो तुम्ही बघताय ते कुमुदिनीची छोटी छोटी कमळासारखी फुलं होती ही. आणि आता इथे धैर्य आणि किरण मस्त भाकरी भाजी हे सगळं खात होते. नाचणीची भाकरी इथं मिळत होती विशेष म्हणजे. आता हे दोघे खात आहेत ते. आणि इथं हा गेट नंबर 3 एवढा सुंदर आहे ना, बगीचा वाटतंय एकदम. आणि हे खूप रेअर झाड आहेत असे, ते फक्त कास पठारालाच भेटतात. आणि वर्षातून फक्त एकदाच हे सगळं अनुभवायला मिळतं आपल्याला, तर प्रत्येकाने जरूर यावं. हे आम्ही आता गेट नंबर 3कडनं 2कडे निघालेलो आहोत. तर मध्ये एक असं दरी लागते, त्याचं पण वातावरण खूप छान होतं आणि व्ह्यू पण खूप छान होता. आणि हे कसं वर्षातनं एकदाच असतं हे सगळा भाग. ही फुलं उमलतात, तर यावं प्रत्येकाने इथे छानपैकी. आणि इथं आम्ही आधी पण येऊन गेलेलो. हे इथून चालताना असं वाटत होतं ना की आपण महाराष्ट्रामध्ये नाहीच होतो, आपण कुठल्या तरी आउटसाईड कंट्रीमध्ये फिरतो आहे म्हणून. का तर इतकं सुंदर व्ह्यू होता या भागामध्ये. आणि ही लाल कलरची होती. मगाशी आपण बघितलं ती लॅव्हेंडर कलरची फुलं होती. आणि या भागामध्ये हे गेट नंबर 1 आहे. आणि ही पांढरी पांढरी फुलं आहेत ना, त्याला आलं म्हणतात, जंगली आलं.
त्याला. आणि इथे लाल कलरची आणि ही जंगली आल्यांची फुलं होती आणि त्या भागामध्ये सगळी लॅव्हेंडर कलरची फुलं होती. आणि हे छोटंसं तलाव आहे. पण चालता चालता आम्ही खूप दमलो. जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर हे चालणं आहे पूर्ण हा परिसर. त्याच्यामुळे जर वयस्कर लोक असतील तर फार जपून यावं. आणि शक्यतो सगळ्यात पहिलं गेट नंबर 4 बघावं, का तर तिथे खूप बघण्यासारखं आहे गोष्टी. आणि 1, 2, 3 मध्ये एवढ्या गोष्टी नाही आहेत बघण्यासारख्या, पण गेट नंबर 4मध्ये खूप बघण्यासारखं आहे. आणि हे बघा, फुलांचा गालीचा सगळीकडे पसरला आहे. आता आम्ही चालून चालून फार दमलेलो आहोत. आणि किरणने आमचा व्हिडिओ काढलेला आहे, का आता आम्ही फार स्लो चालत होतो. आणि हे पप्पांनी व्हिडिओ काढलाय. आणि हा बघा, ही आमची आणि पार्किंग आहे. पार्किंगमध्ये पोचलो आम्ही. आता आम्ही निघतोय परत. आता आम्हाला खूप विशेष एक गोष्ट आता तुम्हाला दाखवायची आहे. हे काय आहे बरं, ओळखा. इथे आपल्या इतिहासातली खूप महत्त्वाची गोष्ट ठेवण्यात आलेली आहे, जी धैर्य खूप एक्सायटेड होता बघून घेण्यासाठी. इथे आपल्या शिवाजी महाराजांची वाघनखं ठेवलेली आहेत, जी लंडनवरनं आणलेली गेलेली आहेत. हे सातारची गादीचं फोटो आहे. अलाउड नव्हतं तिथं, पण आम्ही गपचूप व्हिडिओ छोटासा काढला. पण वाघनखांचा आम्हाला व्हिडिओ काढता नाही आला, का तर तिथं फार सिक्युरिटी होती म्हणून. हे इथे ठेवलेलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे, सातारलाच आहे. इथं आल्यावर आम्हाला कळलं. आता आम्ही जेवतोय छानपैकी. मानस म्हणून एक हॉटेल आहे, तिथे आम्ही जेवलो. आता आम्ही गावाकडे निघालो आहे. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. बाय.